षटकावर मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग. दोन खेळाडू सीमारेषेच्या बाहेर आणि त्यापैकी एक दिसतोय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि एक दिसतोय लॉंग ऑफ, थोडासा फाईन ठेवलाय. आणि या क्षेत्ररक्षणासह गोलंदाजीची सामन्याची इनिंगची आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात. बॉलिंग मार्कवर काका, स्ट्राईक रेंजवर सुकृत. पहिला सेमीफिनाले. कमी गतीचा चेंडू होता, ड्राईव्हचा प्रयत्न होता सुकृतचा. 69 धावा त्याने कुठल्यात आणि खरं तर यापूर्वीचा एक सामना झाला नव्हता आणि त्यामुळे सुकृत जोशी मालिकावीर आणि बेस्ट बॅटरच्या शर्यतीत थोडासा त्याला सुद्धा फटका बसेल. नेमका त्याच्याच संघाचा सामना राहिला आहे, पण या सामन्यात त्याला भरपाई करावी लागेल. काकाचा चेंडू पॉइंटच्या दिशेने, सुकृत माघारी परततोय. सिल्वर डक 0 या धावसंख्येवर. जोशी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात माघारी परत आहेत. एक मोठा धक्का रॉकस्टार तारकर्ली संघाला. रॉकस्टार नावातच रॉकिंग आहे, स्टार प्रमाणे ते कामगिरी करतात. नुकतीच या सीझनच्या अगदी सुरुवातीला रुपेश कानडे मित्रमंडळाची एक गाव एक संघ धर्तीवरची स्पर्धा या संघाने जिंकली. त्याचबरोबर तळवणीच्या मैदानावर सुद्धा या संघाने खूप विशेष कामगिरी केली. थंडर बॉयज तळवण्याच्या मैदानावर सुद्धा रॉकस्टार तारकर्लीच्या या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला संबंध 11 वेतोरे, सध्या संक्रमणाचा काळ आहे. 2019 पासून सेमीफायनलचा उंबरठा खूप कठीण बनला या संघाला पार करणं. या मॅचमध्ये मात्र तो एक डाग पुसून काढावा लागेल. दक्षिण आफ्रिकेसारखंच चोकर्सचा चिक्का पुसण्यासाठी हा संघ प्रयत्नरत आहे. मात्र मैदानावर लक्ष्मण स्ट्रायकर एंडवर 1-0 या नाजूक स्थितीत स्ट्रायकर एंडच्या दिशेने. नो बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुंदर कणकणी दणदणीत फटका जातोय सीमा पार. या स्पर्धेतील पहिला माननीय खासदार नारायणराव राणे साहेब चषक चौकार. माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बांदा जावेदजी खतीब, माननीय उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बांदा बाळू सावंत, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर आयोजक प्रायोजक या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, ज्यांच्या संकल्पनेतून ही सुंदर देखणी स्पर्धा या ऐतिहासिक पाटेश्वर मैदानावर. मिड ऑन सर्कलमध्ये लॉंगॉनच्या दिशेने येतोय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे, डीपमध्ये येतोय, फील्ड करतोय. अजून एक सिंगल. धावसंख्या होते 6. स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी बांदेश्वर क्रिकेट संघ, त्याचप्रमाणे या मैदानावरील अगदी सगळे छोटे मोठे क्रिकेट शौकीन आम्हाला सहकार्य करतायत स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून. तब्बल 1 लाख रुपयांची स्पर्धा, 5 दिवसांचा हा क्रिकेटचा रणसंग्राम यावेळी कट केला जातोय. पॉइंट आहे, धावचित करण्याची संधी, थोडीशी चुकी झाली आणि लक्ष्या मोंडकर हा असा खेळाडू आहे, याला तुम्ही जास्त वेळ शांत नाही ठेवू शकत. याला दिलेले जीवदान महागडं ठरू शकतं. जावेदजी खतीब, बाळूजी सावंत यांच्या संकल्पनेतून एक सुंदर देखणी स्पर्धा आयोजनासाठी खूप मोठं सहकार्य भारतीय जनता पार्टी बांदा, त्याचप्रमाणे बांदेश्वर मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांनी सजवली ही स्पर्धा. 6 धावा आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने कुणाल.
काकाचा चेंडू डीप मिड विकेटवर, फिल्डर राहिला लांब, जातोय चेंडू सीमा पार, येतोय चौकार. धाव डीजे सुजलच्या या गाण्याप्रमाणे हा उडता चौकार. कुणालची बॅट वारंवार डीप मिड विकेट कव्हर करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मिडल खूप चांगले झालेत पटके. पहिल्यांदा लक्षा मुंडकर, त्यानंतर आता कुणाल. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, पहिला विकेट गेला आहे, सुकृत माघारी परतला आहे, त्यामुळे संघ थोडासा बॅकफुटवर गेला आहे. आणि अशा वेळी जर अजून एखादी विकेट मिळवली आडेली संघाने तर मात्र खूप मोठा उलटफेर होऊ शकतो. संबंध 11 वेतोरे आडेली. नितीन वेतोरे आणि आडेली या दोन्ही गावातील कदाचित आताची माणसं खेळाडू मला ओळखतील न ओळखतील, पण या गावातील कोंबडी, कुत्री, गाई, बैल, रेडे, म्हशी हे मात्र खूप मला ओळखतील, कारण या गावात वर्षभर गुरांच्या दवाखान्याच्या माध्यमातून सेवा देण्याची संधीसुद्धा मला मिळाली. बऱ्याच जणांच्या घरात गोठ्यात लसीकरणासाठी जाण्याचा योगसुद्धा 2008 मधला तो काळ होता. मला वाटतं मे 2008 ते सप्टेंबर 2009 पर्यंत. आणि आडेली हा माझा खूप आवडीचा गाव, कारण या गावामध्ये खूप चांगले प्रगतशील बागायतदार आहेत, शेतकरी आहेत, कष्टाळू माणसं आहेत. आवर्जून मी सांगतो की कुडाळमध्ये लोक जी ताजी भाजी खातात ती ताजी भाजी 2 गावातून येते, एक तेंडोली आणि दुसरा म्हणजे वेतोरे. खूप कष्टाळू लोकांचा प्रदेश आहे, अगदी ताजी भाजी नैसर्गिक खताची. आणि या 2 गावांचं कौतुक केल्यानंतर कोणाला तरी मिरच्या झोंबल्यात बाळा. ज्या गावातून तांबड्या मिरच्या येतात त्या गावचे आमचे मित्रवर्य, मडुरे गावचे सुपुत्र नितीन सर, तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मैदानावर जाऊया. धावसंख्या झाली 10. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमा पार. या षटकातील तिसरा चौकार. 14 धावा. वाह, काय सुंदर गाणं बनवलंय ऋषी. अतिशय सुंदर. 1990चा तो काळ होता. राणेसाहेबांचा जिल्ह्यामधला प्रवेश आणि त्यानंतरचा आजचा हा 5 दशकांचा कालावधी लोटलाय. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. जाऊया मालवणी केंद्रावर. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या बांदा केंद्रावर तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. आणि स्वागत करता लक्षा मोंडकर. ते काय जीवदान दिलेला रनआउट करण्याची साधी सोपी संधी दवडलेली. आणि लक्षा मोंडकर यो असो बॅटर असा जीवदान मिळाल्यानंतर तो मारता कमी, घसटता जास्त. चौथं चौकार या इनिंगचो. रन झाले 19. पहिल्या बॉलचो खेळ झालो समाप्त. कुणाल त्यांनी केले 3 बॉलमध्ये 8 रन. लक्षा मोंडकर 3 बॉलमध्ये 9 रनचावर. दोनही बॅटर 2-2 चौकार दोघांच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवर प्रवीण आडेलकर. वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकाची गोलंदाजी. 6 ते 8 पावलांचा रनअप असा. शॉर्ट पिच डीप स्क्वेअर लेगच्या मस्तकावरसून लांब लांब लांब, खूपच लांब. सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब चषक षटकार.
25 टॉस जिंकल्यानंतरचो फिल्डिंगचो निर्णय कितपत पथ्यावर पडतलो. पहिल्या ओव्हरीच्या दुसऱ्या बॉलवर सुकृत जोशी माघारी परतलो, जल्लोष झालो, पण लक्ष्या मोंडकर मिळालेल्या जीवदानाचा भरपूर फायदा उठवताना यावेळी एकट करण्याचा प्रयत्न. नितीन सर, ज्या काळामध्ये आम्ही क्रिकेट खेळलो, श्री 11 वालावल संघ होतो, त्या काळापासूनचे अगदी निवडक खेळाडू सध्या क्रिकेट खेळतात. लक्ष्याचा फटको फसलो असा, फिल्डर येतात 3 चेंडूच्या खाली, 1 2 3 तिघांच्या मधोमध पडलो बॉल, 2 रन्स मिळाले. तू घ्यायचा की मी घ्यायचा, मी येतलय की तू येतलय, या नादात चेंडू जमिनीक दान. लक्ष्या मोंडकरला दुसरा जीवदान. लक्ष्या आज येताना कोणाचा तोंड बघून इलो, नशिबाचो जणू काय तो नाश्ता करून इलो, येताना वाटेत कासार टाक्याक गारणा घालून इलो. या दुसरा जीवदान. रन झाले 27. शॉर्ट पिच डीप स्क्वेअर लेगच्या छपरावरसून अजून एक चेंडू सीमारेषा पार. बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. बघा काय पोझिशन बनवली, चेंडूमध्ये कमतरता काहीच नव्हती. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होतो, पिचिंग सुद्धा योग्य जागेवर, बाउन्स सुद्धा मिळालं, पण लक्ष्या मोंडकर हे का तुम्ही जास्त शांत ठेवू शकणार नाही. अगदी नियंत्रण रेषा सुरक्षित त्यांनी डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून पाठवलो. अजून एक शॉर्ट पिच आणि लॉंग ऑन फक्त बघित राहतलो. लक्ष्या आता मात्र आपल्या जुन्या रंगात इलो, ढंगात इलो, 2 जीवदानाचा फायदा उठवता. रन झाले 39. 2 खेळ ओव्हरीचो खेळ सर. आणि बघूया आजच्या दिवसात त्याचो मानकरी कोण ठरता. एखादो षटकार तुमका 90 सुद्धा मिळवून देऊ शकता. एकमेव खेळाडू असा भूषण जाधव, ज्याने आतापर्यंत एक 90 मारलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो पहिलो खेळाडू असा 90 मारणारा तो म्हणजे बबल नाईक. मैदानावर अंपायरचो डिसिजन इलो, खुणाईली बॅटर 24 पॉवर प्ले. लक्ष्या मोंडकर काय बॅटिंग करता बघा. नितीन सर, मी सुद्धा क्रिकेट खेळय, पण त्याचो सध्याच्या घडीत त्याचो पुरावा असा तर तो एकच असा लक्ष्या मोंडकर. लक्ष्या मोंडकरच्या संघाविरुद्ध सातेरी कर्लीच्या मैदानावर आमच्या श्री 11 वालावल संघाच्या वतीन बरीच वर्ष क्रिकेट खेळण्याचा योग सुद्धा जुळान इलो, पण सध्याच्या घडीक मी क्रिकेट खेळ या सांगणारो एकच लक्षात राहिलो. बाकी सगळे जुने खेळाडू ज्यांनी निवृत्ती घेतली, बऱ्याच खेळाडूंचे माझ्याबरोबर खेळणाऱ्यांचे झिलांची सुद्धा आता कॉमेंट्री करू गावली. लक्ष्या मोंडकरची आणि माझी एक अजून खूप जवळची आठवण, कवठीच्या मैदानावरची बॉक्स संडर आमची. सध्या आपण त्याच्या खेळाकडे जाऊया. काय बॅटिंग करता लक्ष्या, एन्जॉय करता खेळ. 8 बॉलमध्ये 29 रन त्यांनी बनवले आणि बॉलिंग मार्फत काका वैयक्तिक दुसरी ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 14 खर्च केले. लक्ष्या वारंवार त्याचो हा ना आणि कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही नेहमीच सांगत असतो, 4 पहिले जे बॅटर असतात त्यांना धावा चोरण्यासाठी नाही, धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असतात. आणि अशा खेळाडूंनी सर्कल क्लिअर होईपर्यंत स्ट्राईक सोडणं चुकीचं असतं. याडवी बॅट डीप स्क्वेअर लेगच्या छपरावरसून दिला तर देवान, नाहीतर मग औशीच्या घोवान. चेंडू सीमा पार. रन झाले 45. बंड्याचो आकडो. पंचेचाळीस म्हटलो ना
की एक खेळाडू लय खुश होता, आमचा स्कोरर बंड्या परब. त्याच्या लाडक्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक हिटमॅनची, रोहित शर्माची. पुढचं बॉल काका. पहिल्या ओव्हरीत थोडंसं महागडं ठरलो, पण ती पॉवर प्लेची ओव्हर होती, डीपमध्ये प्रोटेक्शन कमी होता, त्यामुळे कॅप्टनने परत एकदा काकाकडे बॉल दिलो. पण या ओव्हरीत डॉट बॉलने त्यांनी सुरुवात केली. सिक्सरने दुसरं बॉल सरवलो त्याचं. कुणाल कडसून तिसऱ्या बॉलवर सिंगल इलो आणि लक्ष आता स्ट्रायकर एंडवर. 8 बॉलमध्ये 29 रन आणि सांघिक धावसंख्या 46. नो बॉल, लॉंग ऑफ, 1 बाउन्स ओव्हर द रोप. लोकनेते लोकनायक नारायणराव राणेसाहेब चषक, चौकार. एक्कावन्न हो धावफलक सत्यनारायणाच्या पूजेची आणि लग्नाच्या अहेराची आठवण करून देणार हो आकडो असा. 51. चौथं बॉल घेऊन येतो काका. लक्षासाठी शॉर्ट पिच, प्री हिट होती आणि त्यामुळे लक्षात अजून एक जीवदान. आज खरोखरच लक्ष येताना कोणाकोणाचा तोंड बघून इलो. येताना हात तर माझ्याशी मिळवल्यान, पण इतक्या काय माझ्या हातात लक नाहीसा. फक्त नशिबाची गोष्टी नाहीसत, ही त्याची मेहनत असा. अजून एक फटको हवेत, लॉंग ऑफ सर्कल मध्ये थोडं मागे सरकलो. कॅप्टनने टिपलो एक सुरेख झेल. कुणाल 7 बॉल मध्ये त्यांनी केले 15, सांघिक 52 रन्सावर दुसरी विकेट. 52. गाणं ऐकलं पापलेटवाली. गेल्या टुर्नामेंटच्या बाळाच्या घराकडे जेवलेला पापलेट. कदाचित डीजेवाल्याने ठरवलं त्या आठवण करून देऊची. 52 फटू. बाळासुद्धा खूप चांगली नाही तर दर्जेदार मालवणी कॉमेंट्री करता. तरी त्याचं सुद्धा आपणा का आस्वाद घेऊक मिळतलो. पण ज्याप्रमाणे मैदानावर फलंदाजी चालू आहे ना, सगळ्यांचं लक्ष असं लक्षाच्या बॅटिंगकडे. लक्षात साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर परेश लोणे. काकान मिळवली पहिली विकेट. या एका विकेटसाठी 27 रन्सांचा खर्च, 2 विकेटसाठी 14.73 ची इकॉनॉमी सध्या त्याची. थोडीशी सुधारणा गरजेची असा. या उरीचं शेवटचं बॉल, स्पेलचं शेवटचं बॉल होतो, कट करण्यासाठी अगदी आदर्शवत. पॉइंट होतो सर्कलमध्ये, चौकार मिळालो असतो, पण उरलेला काम विकेट किपरकडे. खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 52. 52. 8 ओव्हरीच्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करताना रॉकस्टार तारकर्ली संबंध 11 वेतोरे आडेली संघाविरुद्ध. कौतुक असा ना भाजपा बांदेश्वर मित्रमंडळ, अगदी तसाच कौतुक असा आमच्या लाईनमनचा. गेले 5 दिवस आमचे सगळे लाईनमन जी काय भूमिका पार पाडतात, योगायोगान डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मधी गॅप असा. त्या गॅपमध्ये बऱ्याच वेळा बॉल जाता. त्या बॉलमध्ये जाऊन चेंडू शोधून आणण्यासाठी खूप मोठी कसरत असा. आणि आमच्या लाईनमनने गेल्या 5 दिवसात ती जबाबदारी अगदी चोख पार पाडली. या सगळ्या लाईनमनचे आभार. थोड्याच वेळात त्यांची नावासुद्धा तुमका ऐकवतलो. रन झाले 52. 52. 3 ओव्हरी सरले आणि चौथ्या ओव्हरीचं पहिलं बॉल. बॉलिंग मार्कवर ओमकार धुरी. पाटेश्वर मित्रमंडळ आळवाडा, त्याचप्रमाणे आळवाडा ग्रामस्थ
भाजपा बांदा. मिड ऑन क्लिअर करत चेंडू लॉंगॉनच्या दिशेन मिळतो एक सिंगल. जोपर्यंत काका येता त्यांनी 27 रन्स खर्च करून 2 विकेट आपल्या नावे केले. कमेंट्री बॉक्समध्ये अदनान तुझा पण स्वागत असा. काय स्पर्धा सजवलेली गेल्या वेळची अदनानने. पांदानगरीचो एक दर्जेदार खेळाडू असा. सिद्धू मोरिये जेव्हा आऊट होता तेव्हा सगळ्यांचं लक्ष अदनानकडे असता आणि अदनान बऱ्याच वेळा तो लिफ्ट करता आपल्या टीमला. मोफत लकी ड्रॉ. तुमका कुपन मिळाले की नाही बघा. मोफत असा आणि काय उन्हाळू असा 36 डिग्री सेल्सिअस तापमान असा आणि अशा तापमानात हायरचो रेफ्रिजरेटर अगदी मोफत तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. तो जर नाही लागलो तर कूलर असा आणि सध्या गॅस सिलेंडर दुर्मिळ असा. त्या काळात इंडक्शन शेगडीचा महत्त्व जास्त. अशी 3 बक्षिसं. ओमकार इनसाइट आउट. कव्हर पॉइंटच्या दिशेन मिस फिल्डिंगच्या जोरावर ज्या जागेवर डॉट बॉल इलो असतो त्या ठिकाणी दुसऱ्या रन्सासाठी वळली पावला. तिसऱ्याचा प्रयत्न होतो लक्ष्याचो पण ज्याप्रमाणे थ्रो इलो लक्ष्याचा निर्णय योग्य होतो नाहीतर एक बळी हैसर ठरलेलोच होतो. 57 धावफलक 2 विकेट. चौथ्या ओव्हरीचा तिसरा बॉल. कट करण्याचा प्रयत्न होतो. बॅटच्या एजवर लागलो बॉल. परेश लोणे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट काही विशेष नावांभोवती आडनावांभोवती घोंगावता आणि मी अभिमानाने सांगतोय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर टेनिस क्रिकेट आहे ना तर किनारपट्टी दर्यावर्दी लोकांनी जास्त समृद्ध केला. मग ते मालवण असतात, देवगड असतात, वेंगुर्ला असतात, शिरोडा असतात आणि ह्याचा एक कारण असा दर्यावर्दी भागातले हे खास करून मच्छीमारी बांधव असत. या वाळूत धावून धावून त्यांचे मांडिये, पोटरे, खांदे, मनगटा इतकी दणकट होतात ना की त्याचा फायदो या खेळाडूंका जास्त. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. लक्षात जणू काय आपलं चेक करी होतो शॉट. गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट विजय केरवाडा, सिंहगर्जना केरवाडा त्या संघाबरोबरच VMC मालवण, प्लेबॉईज मालवण, यंगस्टार देवगड या दर्यावर्दी खेळाडूंनी बरीच वर्ष सांभाळला. पण त्यानंतर सुद्धा किनारपट्टी भागात नसताना सुद्धा बाकीच्या संघांनी खूप विशेष कामगिरी सुद्धा केली. स्वप्नील सावंत तुमच्यापर्यंत येतलो लकी ड्रॉची तिकटा घेऊन. फक्त एकच कुपन घ्या. प्रत्येकासाठी एकच असा. फ्री असा. खर्च काहीच नाही असा. फाईन लेग. एक बॉल 1 रन्स. खेळ सरलो 4 ओव्हरींचो आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59. 59. पहिली बॅटिंग करताना रॉकस्टार तारकर्ली संघ. पहिली विकेट गेली सुकृत जोशीची स्वस्तात 0 रन्सावर. 1-0 या नाजूक स्थितीवर भारतीय संघाची कमान अनेक वेळा सांभाळणाऱ्या राहुल द्रविड सरांसारखोच संघासाठी धावा निलो लक्षा मुंडकर. तो नाबाद असा सध्या 13 बॉलमध्ये 36 रन्सावर. त्याला साथ देताना परेश लोणे 4 बॉलमध्ये 5 रन्सावर. अजूनही 4 ओव्हरी बाकी असत आणि संबंध 11 वेतोरे आडेली संघाची वापसी होतली की धावसंख्या शतकापार होतली. सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल ऐकूया आवाज. आमचा मित्रवर्य मराठी समालोचनाचा एक गोड मंजूळ अभ्यासपूर्ण आवाज ज्येष्ठ रंगकर्मी गुरु चिटणीस सर आणि सोबत DJ सुजल.
या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा सामना जो दोन संघादरम्यान आपल्याला होताना दिसतोय मैदानावरती। एका बाजूला आपल्याला दिसतोय रॉक स्टार तारकर्ली, तर दुसऱ्या बाजूला संबंध 11 वेतोरे आडले संघ। ज्या संघानं नाणेफेक जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जो प्रतिस्पर्धी संघाचा मोठा फलंदाज होता ना सुकृत जोशीचा, तो गडी देखील लवकर या ठिकाणी बाद केला होता। सुरुवातीला तो निर्णय योग्य ठरला होता, परंतु त्यानंतर लक्ष्मण मोंडकर आणि दुसऱ्या बाजूने कुणाल हे फलंदाजीची जोडी मैदानावरती चमकली आणि संघाची धावसंख्या मी म्हणेन एक मजबूत स्थितीमध्ये या मैदानावरती त्यांनी नेऊन ठेवले। 65 धावांच्या टप्प्यावरती येऊन बसले लक्षा मोंडकर, ज्याचा उल्लेख सातत्यानं बादल सरांनी केला। तो लक्षा मोंडकर या मैदानावरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करतोय आपल्या फलंदाजीच्या जोरावरती। ज्यावेळी त्याच्या संघाला एक मोठा हादरा बसला होता, त्यांचा भरवशाचा फलंदाज सुकृत अगदी दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला होता। लक्षा मोंडकर याच्याकडनं एक महत्त्वपूर्ण खेळीची त्यांच्या आवश्यकता होती त्याच्या संघाला आणि ती खेळी लक्षाची या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले। जरूर लक्षाला जीवदान मिळाली होती, जीवदानाचा लाभ देखील लक्षाने उठवला होता आणि पुढच्या प्रयत्नात अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेमध्ये सोपा झेल देत लक्षा मोंडकरची खेळी झाली समाप्त। तिसऱ्या गडाच्या रूपामध्ये तो माघारी परतलाय आणि त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 42 धावांचं योगदान दिलंय। बाळू सावंत यांच्या संकल्पनेतून, यांच्या सुंदर संकल्पनेतनं ही स्पर्धा या मैदानावरती खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं बांद्याच्या या ऐतिहासिक पाटेश्वर मैदानावरती आणि ही स्पर्धा जरी यांच्या माध्यमातून जरी आयोजित केल्यात आली असली ना तरी या स्पर्धा अतिशय चोख रीतीनं, उत्तम रीतीनं या ठिकाणी मैदानावरती संपन्न होण्यासाठी ज्याने ज्याने एकंदरीत प्रत्यक्ष मैदानावरती आपले योगदान दिलंय ते आमचे मित्रवर्य सन्मान्य अभयजी नाईक, पप्या निबरे, गौरव नाटेकर, ऋषी हरमलकर, सुनीलजी धामापूरकर यांचं देखील योगदान कोण विसरणार नाही। 5व्या षटकाला एकंदरीत सुरुवात पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती घडी गारद केलाय, एक कमबॅक केलंय गोलंदाजानं आणि तिसरा चेंडू नवीन गोलंदाज चेतन या नात्यानं मैदानावरती आलाय, कट करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय, परंतु या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतंय ते अपयश, परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव। धावसंख्या 65 वरती स्थिरावलेली हाच तो संघ आहे स्पर्धेच्या अगदी पहिल्या दिवसामध्ये 118 सारख्या विशालकाय धावसंख्येचा एक षटक बाकी ठेवत एकंदरीत पाठलाग केला होता आणि तोच संघ आपण बघतो या मैदानावरती सेमीफायनल नंबर 1 च्या सामन्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूने खेळणारा संबंध 11 वेतोरे संघाच्या क्षेत्ररक्षकांना आज झालंय तरी काय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। एकंदरीत या डावाचा जर विचार करायला गेलो ना आपण सकाळपासून तर एकंदरीत आपण म्हणतो की 4 ते 5 झेल सुटलेत या मैदानावरती। यावेळी कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं 1 डाऊन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी खासदार नारायणराव राणे चषक चौकार। मधून धावसंख्या 70 वरती येऊन पोहोचले। यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका टोलवण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय तो फलंदाज परेशच्या माध्यमातून। एकंदरीत षटकाची सांगता होते, 5 षटकांचा खेळ देखील मैदानावरचा समाप्त होतोय आणि नाणेफेक हरल्यानंतर अगदी सुकृतचा गडी अगदी पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर देखील
तारकर्लीचा संघ एक मजबूत धावसंख्या मी म्हणेन पहिल्या 5 षटकामध्ये त्यांनी उभारली धावफलकावरती अतिशय 70 धावांपर्यंत मजल मारली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आणि या धावगतीनं म्हणजे मी म्हणेल पहिल्या 5 षटकामध्ये 14 धावा प्रतिषटक ही धावगती राखताना या ठिकाणी यश प्राप्त करताना दिसतोय तो अर्थात रॉकस्टार तारकर्लीचा संघ. आणि मी म्हणेन याच धावगतीनं जर या धावा जमावल्या उरलेल्या 3 षटकात ना तर 14 धावा प्रतिषटक या धावगतीनं एकंदरीत 3 षटकामध्ये 42 धावा या जमावल्या गेल्या पाहिजेत आणि त्या 42 धावा जर जमवल्या तर नक्कीच संघाचं शतक देखील धाव फलकावरती लागेल आणि सेमीफायनल नंबर 1 च्या सामन्यामध्ये एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचेल तो अर्थात रॉकस्टार तारकर्लीचा संघ. तसं घडताना दिसेल का उरलेल्या 3 षटकामध्ये या मैदानावरती की दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा संबंध 11 वेतोळे संघ आपलं त्यांना सर्वप्रथम मैदानावरचं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने तारकर्ली संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून निश्चितपणाने या मैदानावरती हे रोखून ठेवावं लागेल. अशरफ भाई देखील बघतायत आम्ही काय सांगतो काय विवरण करतोय अगदी आमच्या चहा पानाची जेवणाची अगदी चोखपणे व्यवस्था पाहणारे आमचे अशरफ भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत या मैदान परिसरामध्ये. 70 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आत्ताच एक दुःखद बातमी आमच्या समोर येते. ज्येष्ठ गायिका आदरणीय आशाताई भोसले यांचं आत्ताच काही वेळापूर्वी दुःखद निधन झालंय. आयोजन समितीच्या वतीनं या खासदार नारायणराव राणे चषक आयोजन कमिटीच्या वतीनं आम्हा सर्व समालोचकांच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ गायिका आदरणीय सन्माननीय आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतोय. सामन्याकडे वळतोय 5 षटक 70 धावा 6व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीच्या मोर्चावरती ओंकार आलाय. पहिला चेंडू फुल टॉच चेंडू पंचांकडनं नो बॉलचा इशारा आलाय जरूर. दुसऱ्या बाजूने प्रवीणने या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलंय आणि एकंदरीत घोषितच्या 2 धावा त्याचा इशारा पंच करतायत. नो बॉलची खूण होत आहे अर्थात 3 धावा या नक्कीच बोनस. आशाताईंना श्रद्धांजली म्हणून आजच्या दिवसभरामध्ये डीजे सुजलच्या माध्यमातून त्यांचीच गाणी या डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी या मैदानावरती वाजवून त्यांना अनोख्या रीतीनं श्रद्धांजली आपण वाहणार आहोत. पहिला चेंडू नो बॉल यानंतरचा पुढचा चेंडू उघड्या डोळे बघा नीट येणारा पुढचा चेंडू फ्री हिट लायसन टू किल फलंदाज स्ट्राईकला चेतन ब्लॉकमध्ये टाकलाय. ज्याला गोलंदाजाचं म्हटलं जातं ब्रह्मास्त्र त्या पद्धतीचा हा चेंडू एकंदरीत टाकला गेलाय. कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. धावसंख्या स्थिरावलेली 73 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक एकंदरीत प्रगतीपथावरती. काय सुरेख कमबॅक केलंय ओंकारनं. पहिला चेंडू जरी ओव्हर द वेस्ट हाईटचा नो बॉल टाकला ना तरी फ्रीचा चेंडूवरती एक लाजवाब. यावेळी पुन्हा एकदा ओव्हर द वेस्ट हाईटचा हा चेंडू डायरेक्ट आदळलाय तो फलंदाजाच्या गालावरती. दुखापत झाली आहे. चला या जरा पाणी आणून द्यायचंय फलंदाजाला. हॉटेलमधून जरा प्लीज जरा बर्फ वगैरे काय असेल तर कृपया जरा आणून द्या. दुखापतग्रस्त झालाय फलंदाज. गोलंदाजाला देखील आपली गोलंदाजी बंद
माध्यमातून आणि एकंदरीत आता मात्र त्याच्या ऐवजी गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आलाय संघाचा कर्णधार, ज्यानं या ठिकाणी नाणेफेक जिंकली होती. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो गोलंदाज आपल्या समोर येतोय. शशांकचा पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न ऑफ साइडच्या दिशेनं, कव्हर एक्स्ट्रा कव्हर या रिजन मध्ये फटका टोलवण्याचा प्रयत्न हा होतोय फलंदाज चेतनच्या माध्यमातून. परिणामी या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतंय तर अपयश. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 74 वरती. यावेळी जोरकास फटका ठेवला पण अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका, मिस टायमिंग फटका मी म्हणेन. शॉर्ट मिड विकेटच्या रिजनच्या दिशेनं एकंदरीत एक चोरटी धाव घेण्यात मात्र यश प्राप्त झालंय आणि या चोरट्या धावेच्या जोरावरती धाव फलकानं पाऊण शतकी मजल मारली आहे. 75 धावा पूर्ण होत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन धावा 75, 3 गडी बाद 75 अशी एकंदरीत धावसंख्या. परेश आणि चेतन ह्या फलंदाजांची जोडगोळी आपण बघतोय मैदानावरती. या जोडीला एक 20 ते 30 धावांची एक आवश्यक उपयुक्त भागीदारी करावी लागेल संघाला जर शतकी मजल मारून द्यायची असेल तर. मी मगाशीच म्हटलं होतं ज्या धावगतीमध्ये जर सातत्य राखलं ना तर मी म्हणेन 100 धावांपेक्षा अधिकच्या धावा या जमवल्या जाऊ शकतात रॉकस्टार तारकर्ली संघाकडून. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना क्षेत्ररक्षणामध्ये सुधार आणावा लागेल आणि पुढच्या चेंडूवरती स्टँड ऑन दिस मॅच इट इज अ मॅक्सिमम. एक्क्याऐंशी धावा 3 गडी बाद. लोअर फुल टॉस पण चेंडू कव्हरच्या दिशेनं टोलावलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ या 2 क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. पंच्याऐंशी धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय कमालीची फटकेबाजी बघा. धावगतीमध्ये 14 धावांची धावगती जी आहे त्यामध्ये सातत्यपूर्ण ती सातत्य राखण्याचं काम हे दोन्ही फलंदाज मैदानावरती करतायत. फुलटॉस चेंडू फटका तर खेळलाय. एक हातीने झेल टिपण्याचा प्रयत्न काकाचा मात्र फसतोय. चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करत जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय अजून एक खासदार नारायणराव राणे चषक. झालाय 6 षटकात जवळपास 91 धावांपर्यंत मजल मारले. म्हणजे जी धावगती 14 धावांची होती ना त्यामध्ये वाढ होत आता ती 15 वरती येऊन पोहोचली आहे. दुसऱ्या बाजूने मी ज्याचा उल्लेख केला आडेली संघाचं क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीमध्ये त्यांना सुधारणा करण्याची आवश्यकता होती. परंतु वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये मैदानावरती होणाऱ्या चुका आणि त्या चुकांचा लाभ उठवताना दिसतोय दुसऱ्या बाजूने अर्थात रॉकस्टार तारकर्लीचा संघ. धावसंख्या 91 वरती येऊन पोहोचलेली. 2 षटकं अजूनही बाकी आहेत या डावातली जर आपण विचार करायला गेलो तर. आणि मी म्हणेल या स्पर्धेतली जी सर्वोच्च धावसंख्या आहे ना 118 ज्याचा पाठलाग केला होता तारकर्ली संघानं, ती या ठिकाणी त्या धावसंख्येचा विक्रम या ठिकाणी या सामन्यामध्ये मोडला जाईल का. एक नवा विक्रम सर्वोच्च धावसंख्येचा तारकर्ली संघ संबंध 11 वेतोरे आडेली संघाविरुद्ध या सेमीफिनाले नंबर 1 च्या सामन्यामध्ये या मैदानावरती प्रस्थापित करू शकेल का बघणं महत्वपूर्ण. तुर्तास 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, त्यातल्या 6 चेंडूंची जबाबदारी विश्राम नावाचा गोलंदाज आपल्या खांद्यावरती घेऊन येतोय. 7व्या षटकामध्ये सामोरं जातोय स्ट्राईक एंडला अर्थात चेतन. 7व्या षटकाला अगदी मैदानावरती सुरुवात. चेतन स्ट्राईक एंडला. लोअर फुल टॉस पण चेंडू जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे आणि चेंडू डी झोन मध्ये जाऊन पोहोचतोय.
धावसंख्या एकंदरीत येऊन पोहोचली 93 वरती, 92 वर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी हा फटका आडव्या बॅटचा डीप मिड विकेटला. काका त्या ठिकाणी डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिसत आहे. फक्त एकेरी धावेवरती समाधान. या षटकातला जर विचार करायला गेलं ना तर पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज विश्रामनं. थोडीशी त्या ठिकाणी शांत ठेवणारी गोलंदाजी आहे, परंतु अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का? हा आलाय मोठा फटका. स्टँड ऑन दिस पॅड, इट इज अ मॅक्सिमम. चेंडू आणि त्या फुलर लाईनच्या चेंडूचा एक घेतलेला खरपूस समाचार. लॉंग ऑफ लॉंग ऑन या 2 क्षेत्ररक्षणा भेदत चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय षटकार आणि धावसंख्या येऊन पोहोचली 99 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सांघिक शतक पूर्ण करण्यापासून फक्त 1 धावा दूर राहिलाय. ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, हा टोलवण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला मैदानावरती दिसला नाही. बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलंय. फसलेल्या फटक्यावरती फलंदाज कोणती अधिक धाव घेणार नाही याची मात्र त्यानं घेतलेली दक्षता. यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, एक कमबॅक केलं जात आहे. फक्त पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा काढल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतरचे 2 चेंडू, ज्या चेंडूवरती पूर्णपणे निशब्द करून ठेवलाय ते फलंदाज चेतनला. 99 धावा धावफलकावरती सांघिक शतक पूर्ण करण्यापासून फक्त 1 धावा दूर राहिलाय. रॉकस्टार तारकर्ली दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचा डोंगर, धावसंख्येचा 1 to go. 99 धावा 3 गडी बाद. मोफत लकी ड्रॉ ज्याची कुपन्स या ठिकाणी मैदानावरती वाटली जात आहेत. मैदानावरती आपल्याला फक्त संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहायचं आहे ते कुपन घेऊन. त्यानंतर तो लकी नंबर या ठिकाणी पुकारला जाईल आणि तो लकी नंबर जर तुमच्या तिकिटावरती असेल ना तर आपल्याला या ठिकाणी आकर्षक गरमीमध्ये थंडीचं वातावरण निर्माण करून देणारा हेअर कंपनीचा रेफ्रिजरेटर, बजाज कंपनीचा कूलर आणि त्याचप्रमाणे आता मगाशी बादल सरांनी सांगितलं की या ठिकाणी गॅस सिलेंडरची वानवा आहे. गॅस सिलेंडर मिळताना मुश्किल झालाय, त्यावेळी आपल्याला जो राहत की साथ देतो तो इंडक्शन हा देखील आपल्या घरी नेण्याची सुवर्ण संधी. काय सुरेख आयोजन, काय सुरेख नियोजन. जावेद भाई खतीब, बाळू सावंत यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा आपण बघतोय. बांदा शहर भाजपच्या वतीनं आयोजित केलेले आजचा शेवटचे षटक प्रगतीपथावरती आणि शेवटच्या षटकाच्या मोर्चावरती संघाची धावसंख्येला अजून 100 धावा गाठण्यापासून फक्त 1 धाव दूर आहे आणि शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती ज्याचा आहे आज वाढदिवस, ज्यासाठी आजचा दिवस असेल खास, तो बर्थडे बॉय साई नाईक आपल्याला येताना दिसेल शेवटच्या षटकाच्या मोर्चावर. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन दिसतोय. 1 धाव नक्कीच जोडली गेली आणि या एका धावेबरोबर संघाच्या 100 धावा एकंदरीत या पूर्ण होत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉकस्टार तारकर्ली संघाच्या. कोणी विचार देखील केला नव्हता. सुकृत जोशी अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने माघारी परतल्यानंतर तारकर्ली संघ एवढी धावसंख्या उभारू शकेल, परंतु त्यानंतर लक्ष्मण मोंडकर नावाचं वादळ हे मैदानावरती घोंगावलंय आणि या वादळाने थोड्या नव्हे तर तब्बल 42 धावांचं एक महत्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावरती मी म्हणाल एक मजबूत स्थितीमध्ये मैदानावरती आहे तो अर्थात रॉकस्टार तारकर्लीचा संघ आणि दुसऱ्या बाजूनं मैदानावरती होणारं खराब क्षेत्ररक्षण आडणी संघाचं त्याला कारणीभूत. यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका तर टोलावलाय. काका येतोय चेंडू खाली आणि या फटक्याचं रूपांतरण झेलामध्ये करतोय. चौथ्या गड्याला माघारी परतावं लागेल. संघाची धावसंख्या 101, 4 गडी बाद.
त्यांच्या मोबदल्यामध्ये खेळ समाप्त होतोय 7.3 चेंडूचा. म्हणजे पहिल्या डावाचा जर एकंदरीत आपण विचार करायला गेलो ना तर या पहिल्या डावात शेवटचे 3 चेंडू खेळणं असतील बाकी. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा निश्चितपणे प्रस्थापित करता येईल तो अर्थात रॉकस्टार तारकर्ली संघाला. त्यांचाच विक्रम मोडण्याची संधी ही रॉकस्टार तारकर्ली संघाला. दुसऱ्या बाजूने 3 निर्णायक 3 चांगले चेंडू मी म्हणेल संबंध 11 वेतोरे आडेली संघाला थोड्याशा प्रमाणात कमबॅक या मैदानावरती करून देऊ शकेल. धावसंख्या 101. पुल केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे आणि आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा मानकरी ठरतोय तो नवीन फलंदाज वैभव. बॅक टू द पॅव्हिलियन. निम्मा संघ मैदानावरती ज्याचं नाव आहे रोहित आणि आज ज्याचा बर्थडे आहे ना तो साई नाईक याला असेल हॅट्रिकची संधी या मैदानावरती या सामन्यामध्ये. आजच्या दिवसात अगदी पहिल्या सामन्यामध्ये सिद्धू मोरिये याच्याकडनं पहिल्या 3 चेंडूवरतीच आपण हॅट्रिक बघितली ती निरवडे संघाविरुद्ध. आणि याच्या स्पर्धेतली आजच्या दिवसातली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकेल का साई हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. विकेटची हॅट्रिक तर रोखली. फलंदाज धावबाद नक्कीच झालाय परंतु धावफलकावरती स्थिरावलेली 101 वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यांच्या संकल्पनेतून सुंदर स्पर्धा खासदार नारायणराव राणे चषक 2026 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये सेमीफिनाले राऊंडच्या टप्प्यापर्यंत पोहोचली. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसात क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी मोफत लकी ड्रॉ ज्याची तिकीट्स ज्याची कुपन्स मैदानावरती वाटली जात आहेत. यासाठी फक्त आपल्याला करायचं आहे काय, आपल्याला फक्त संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती उपस्थित राहायचं आहे आणि या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे. 101 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 8वं षटक जे की मैदानावरती प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. साई नाईक गोलंदाजीच्या मोर्चावर. पुल केलाय चेंडू जातो डीप मिड विकेटच्या सीमा क्षेत्राबाहेर. लांब लांब खूपच लांब आउट ऑफ द पार्क. अगदी सुकृत जोशी लवकर बाद झाल्यानंतर रॉकस्टार तारकर्ली संघानं पहिल्या डावामध्ये पहिल्या निर्धारित 8 षटकामध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. संबंध 11 वेतोरे संघासमोर 107 धावा उभारल्यात. 108 सारख्या विशालकाय धावसंख्येचा आता दुसऱ्या डावामध्ये एकंदरीत पाठलाग करायचा आहे तो संबंध 11 वेतोरे आडेले संघाला. कशा रीतीने होईल पाठलाग
108 धावांचा पाठलाग हा मैदानावरती करू शकेल का संबंध 11 वेतोरे आडेली संघ? दुसऱ्या बाजूने या 108 धावा काढण्यापासून निश्चितपणे रोखून ठेवणारी सक्षम गोलंदाजी आहे का रॉकस्टार तारकर्ली संघाकडे? निश्चितपणे जाणून घेणं महत्त्वपूर्ण. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचं जे खास आकर्षण समालोचन कक्षामध्ये ते आमचे मित्रवर्य बादल चौधरी सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करत असताना पुढच्या सामन्याचं नाणेफेक सन्मान्य या मैदान परिसरामध्ये मडुरा सरपंच उदयजी चिंदरकर हे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आणि मायक्रोफोन सुपूर्द करत असताना पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. या आनंदी 11 निरवडे संघ कर्णधार त्याचबरोबर ए स्पोर्ट्स आरवली संघ कर्णधार या आपल्या दोघांनाही विनंती आपण कृपया टॉससाठी संपर्क करा. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ असेल खासदार नारायण राणे चषक 2026 या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हे देखील या मैदानावरती या सामन्याची दुसऱ्या डावातली 8 षटकं समाप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल. बंड्या धामापूरकर आपल्याला मंदार धामापूरकर आपल्याला विनंती असेल की आपण आत्ता जे मान्यवर व्यक्ती आहेत त्यांचे सरपंच साहेब ज्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण एकदा व्यासपीठावरती स्वागत करायचं आहे. या सर आपलं मनपूर्वक स्वागत. बादल चौधरी सरांच्या माध्यमातून ऐकूया पुढच्या डावाचा थरार या मैदानावरती. आणि समालोचक येताना काही वेळा करता मी गुरु चिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. टॉस होतोय दुसऱ्या सेमीसाठी. आनंदी 11 निरवडे आणि ए स्पोर्ट आरवली दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या टॉससाठी. मडुरगावचे सरपंच उदयजी चिंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सेमीची नाणेफेक होईल. उदयजी चिंदरकर साहेब सरपंच मडुरे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आनंदी 11 निरवडे आणि ए स्पोर्ट आरवली बोथ द कॅप्टन प्लीज कम्पर टॉस. दोन्ही टीमसाठी शेवटचा पुकार आहे, लगेच यायचं आहे. पुन्हा संधी नसेल आपल्यासाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेदजी खतीब त्याचप्रमाणे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाळूजी सावंत यांच्या संकल्पनेतून अभय नाईक, पप्या निबरे, गौरव नाटेकर, ऋषी हरमलकर, मंदार धामापूरकर आणि पाटेश्वर मित्रमंडळाच्या सदस्यांनी घडवून आणलेला क्रिकेटचा रणसंग्राम. मालवणी कोकणे आकाशवाणीच्या बांदा केंद्रावर परत एकदा तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत. काय बॅटिंग केली रॉकस्टार तारकर्ली संघात. टॉस जिंकेपर्यंत संबंध 11 वेतोरे आडेली संघाच्या बाजून ही सगळी सूत्रा होती, पण त्यानंतर मात्र पान बदलला. रॉकस्टार तारकर्ली सुकृतची विकेट पहिल्या बॉलवर, त्यानंतर हिला वादळ लक्षा मोंडकर नावाचा त्याका साथ दिली परेश लोणेन आणि त्यानंतर चेतनने डॉट बॉल बरेच खेळून काढले. पूर्ण इनिंगचा जर विचार केलो 7 डॉट बॉल त्यांनी खेळान काढलेले, 4 सिंगल त्याचे होते, 1 डबल. पण शेवटच्या बॉलवरचो तो नाकार मुटको ना ह्यो मॅचचो टर्निंग पॉईंट असू शकता. 108 रन्सांचो पाठलाग. सलामीची जोडी शशांक आणि रोहित. पहिलं बॉल कट केलो, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक असा फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल मिळालो. शशांक आणि रोहित हे सलामीचे बॅटर आणि त्याचवेळी बॉलिंग मार्कवर हर्षवर्धन रोगे. ज्याप्रमाणे एंट्री केली, मैदानावर प्रवेश केलो रॉकस्टार तारकर्ली संघान, या संघाचा का कौतुक करतो कॉमेंट्री बॉक्समधून त्याचं हे उदाहरण होता.
अगदी शिस्तबद्ध एका लाईनमध्ये या संघानं मैदानावर प्रवेश केलो. त्यानंतर मैदानावरचा त्यांचा सर्कल, एक छोटीशी टीम मीटिंग, लगेच क्षेत्ररक्षण सज्ज, कोण खायच्या जागेवर जातलो यासाठी परत चर्चा नाही, लगेच सगळेजण आपापल्या जागेवर, बॉलर तैनात आणि इनिंगची सुरुवात. ही शिस्त आपल्या सगळ्यांमध्ये येणं गरजेचं असा. आणि जर आपल्यामध्ये शिस्त असली तर बरीच युद्ध आपण सहज जिंका शकतो. रन झाले फक्त एक. बॅटची एज स्लिप होती पहिली, पण त्याला बीट करत चेंडू गेलो. एक घोषित धावसंख्येक 2 धावा. शशांक त्याने बनवले एका बॉलवर एक. रोहित तो एका बॉलवर 1 रनचावर. स्ट्रायकर एंडवर शशांक. संबंध 11 वेतोरे आडली. या टीमचे खेळाडू साई नाईक. साई, स्वागत आहे तुझा. आज तिथं वाढदिवस आहे. सलग 2 विकेट त्यांनी सुद्धा आपल्या नावे केले. गोलंदाजी साई थोडं उशिरा इलो असा वाटला. आधीपासून इलो असतं तर त्याच्या अनुभवाचा वापर, उपयोग संबंध 11 वेतोरे आडेली संघात झालो असतो. पण ते काय हरकत नाही. नवीन बॉलवर रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचे षटकार मारण्यासाठी सनम साळगावकर या नावाच्या बरोबरीन जा नाव घेतलं जातं तो आमचो लाडको साई. थोड्याच वेळात बॅटिंगला सुद्धा दिसतात. पण या जोडीनंच कमाल करूची अशी अपेक्षा असा. पॉईंटच्या दिशेन टोलवण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंट सर्कलमध्ये विकेटचा पतन. शशांक माघारी परतलो. वैयक्तिक 1 सांघिक 2 रनचावर. आमचे मार्गदर्शक मित्रवर्य हुसेनजी मकानदार, मनपूर्वक स्वागत आहे हुसेन भाई. राम भरोसे बांदा या संघाचा अनेक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केला. नियमांचा काटेकोर अभ्यास असल्यामुळे या संघाविरुद्ध डिसिजन देताना पंचांग सुद्धा त्या काळात विचार करूचो लागा. कारण हुसेन भाईंचो नियमावलीचा अभ्यास अगदी तोडीस तोड. संजय नागवेकर यांच्या राम भरोसे बांदा संघ अनेक मैदानावर विजयाचो झेंडू फडकवलो आणि त्या झेंड्यामागची महत्त्वाची भूमिका ज्यांनी पार पडली ते हुसेनभाई, मनपूर्वक स्वागत. सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब चषक बांदा या स्पर्धेच्या निमित्तान. साई इलो आजचो बर्थडे बॉय स्ट्रायकरांच्या दिशेन. पहिलं बॉल साईसाठी सन्मान देणारो जोपर्यंत विकेट किपर येता. सिली पॉईंटच्या दिशेन 1 सिंगल या बॉलवर. टॉससाठी चला. आनंदी 11 निरवडे आणि ए स्पोर्ट आरवली दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या टॉससाठी. उदयजी चिंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतलो दुसऱ्या सेमीचो. मडुरा सरपंच असत त्यांच्या समेत हुसेनभाई तुमका विनंती, टॉस का बॉसमध्ये तुम्ही येऊचा. कॅप्टन हजर असत दोन्ही. आनंदी 11 निरवडे आणि ए स्पोर्ट आरवली. मडुरा सरपंच उदय सर यांच्या शुभ हस्ते टॉस करूया दुसऱ्या सेमीसाठी. टॉस फॉर सेकंड सेमी. आनंदी 11 निरवडे वर्सेस ए स्पोर्ट आरवली. But captains are ready for toss. मंदार धामापूरकर, अभयजी नाईक, हुसेनजी मकानदार, मडुरे सरपंच उदय सर याच्या शुभ असे टॉस होतोय. टॉस न्यूज फ्रॉम सेंटर. ए स्पोर्ट आरवली ओन दी टॉस, डिसिजन पेंडिंग. खेळ सरलो पहिल्या ओव्हरीचो 108 चो 5 लाख. रन झाले फक्त 4. ऐकूया डीजे सुजल.
काय बॅटिंग होती उदय सरांची त्या काळात, अक्षरशः ताबडतोड, तोडफोड, तडाखेबंद, धडाकेबाज. कदाचित हे शब्द सुद्धा उदय सरांच्या बॅटिंगला बघूनच अस्तित्वात दिले असतले. जबरदस्त बॅटिंगच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवलेले, सध्या मडुऱ्याचा सरपंचपद भूषवणारे उदयजी चिंदरकर साहेबांच्या हस्ते टॉस झालो आणि यावेळी इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन खासदार नारायणराव राणे साहेब चषक चौकार. ते लोकनायक, विकास पुरुष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या सेमीमध्ये 107 रन पहिली बॅटिंग करताना रॉकस्टार तारकर्ली वापसी करूची लागत आडेली संघा किंवा आखो टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या मस्तकावर बसून लांब लांब, खूपच लांब जायचा मोती आणि मुराडशी किती, सिक्सर. सुकृत जोशी गोलंदाजीत भरपाई करण्यात होतं इरादो असा फलंदाजीच्या अपयशाची. मिड ऑफ सर्कल मध्ये अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर रवलो लांब, क्षेत्ररक्षण तर झाला, पण बघूया या बॉलवरचं डिसिजन. खूप सुंदर सेव्ह, कुणालचा कौतुक करूचा लागत. बॅटिंग सुद्धा आपल्या टीमसाठी त्यांनी छान केली, 15 धावा जमवलेले आणि या बॉलवर मिळाले 3 रन. 1 रन वाचवलं त्यांनी. कालच संपलेली बेतकर ट्रॉफी 5 लाख रुपयांची आणि या स्पर्धेत क्षेत्ररक्षण सुद्धा तुमका 5 लाख मिळवून देऊ शकता. या काल आपण बघितला विन्सी सिल्वेरा नावाच्या क्षेत्ररक्षकान 2 वेळा षटकार वाचवले, 1 झेल घेतलो आणि त्याच्या जोरावर बिचोलीम FC क्रिकेटर्सने काल 5 लाख रुपयांची स्पर्धा जिंकली, बेतकर ट्रॉफी. यावरून तुमच्या लक्षात येताला क्षेत्ररक्षणाचा महत्त्व. रेफर केलो 3ऱ्या पंचांकडे, मैदानावरच्या पंचांचं डिसिजन इलो वाईट बॉल. या वाईटसाठी 3ऱ्या पंचांकडे रेफरल. थर्ड अंपायर अभय नाईक सर, मॅन इन वर्क. संघ असा बेतकर युनायटेड बारदेस ज्यांनी FC क्रिकेटर्स बिचोलीम संघाचा पराभव केलो कालच्या रात्रीमध्ये आणि बारदेस संघाच्या विजयामध्ये मोलाचं वाटो ज्यांनी उचललो क्षेत्ररक्षक विन्सी सिल्वेरा. यावेळी ज्या निखिलने क्षेत्ररक्षण केला ना, त्यामुळे विन्सीची आठवण आली. काल भावेश पवार कोकणातली पहिली मारुती सुझुकी स्विफ्ट कार त्यांनी आपल्या नावे केली. आमच्या सिंधुदुर्गचे सुद्धा संघ होते. दुर्दैवान आमचा एकही संघ सेमीफायनलमध्ये पोचलो नाही, पण तरीसुद्धा एक चांगला अनुभव त्या स्पर्धेचा सगळ्यांना मिळालो. 3रे पंच असत वर्कमध्ये सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांचा 75वा वाढदिवस. सामान्य शिवसैनिक म्हणून चेंबूरमध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर शाखा प्रमुख चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक, त्याचवेळी बेस्टचा अध्यक्षपद. त्या काळातच आदरणीय बाळासाहेबांनी जबाबदारी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्याची. अल्पावधीतच सिंधुदुर्गातली कणकवली पिंजून काढत आमदार, बघता बघता कॅबिनेट मंत्रिपद, अनपेक्षितरित्या शेवटच्या 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद, त्यानंतर विरोधी पक्षनेता, महसूल मंत्री, त्यानंतर परत आमदार, उद्योग मंत्री, त्यानंतर राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री आणि सध्या विद्यमान लोकसभा खासदार. असं आमच्या मोठ्या साहेबांचा प्रवास. अगदी गौरवास्पद. कदाचित राजकारणातली सगळी पदा त्यांच्यासाठीच बनली. वाईट बॉल, 3ऱ्या पंचांचं डिसिजन. जाऊया मैदानावर. पुढचं बॉल घेऊन सुकृत जोशी येतलो. फलंदाजी दाद सुकृतने थोडीशी निराशा केली. बरेच जण त्याची बॅटिंग बघण्यासाठी मैदानावर इलेले. ज्या मैदानावर समर्थ गावस सारख्या बॅटरची बॅटिंग बघण्यासाठी 1 लाख रुपयांची स्पर्धा कधी काळी भरवली गेली. साई नाईकचा शॉट. मगाशीचा कौतुक केला साई नाईकच्या रिव्हर्स स्वीपचा. त्या कौतुक का होता? ते वाऱ्यावरचे गजाली नव्हते,
गोपाळ भट्टाच्या समवेत मोठमोठ्या स्पर्धेत ओपनिंग केली आहे साई नायकान. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले, फ्रेंडशिप चेनवन या व्यावसायिक संघाचा प्रतिनिधित्व करणारा साई, तोच साई स्ट्रायकर यांच्या दिशेन यावेळी सोडून दिलो विकेट किपरसाठी. बघूया डिसिजन कदाचित स्विच झालो आधीच. फेअर डिलिव्हरी मैदानावरच्या पंचांचं डिसिजन रिव्ही घेतलो काय नाही घेऊ साई आणि नाही घेऊ म्हणून सुटलंस. ह्यो रिव्ही तुझ्या विरोधात गेल्यात जमा होतो. रन झाले 24. साईचं शॉट मिड ऑनच्या दिशेन फिल्डर असा खाली आणि साईची खेळी झाली समाप्त. पण अजूनही लक असा साई तुझ्या वांगडा. या बांदा मच्छी मार्केट पाटेश्वर मैदानावर 1 लाख रुपयांच्या स्पर्धेत 4 वेळा साई नायकान प्रथम क्रमांकाचा चषक उचललेलो असा आणि त्यामुळे आज संबंध 11 वेतोरे आडेली संघ तुमच्याकडे संधी इलिया 2019 पासून ज्या सेमीफायनलच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकलात ह्यो चक्रव्यूह आज तुमका फेडूचो असा फोडूचो असा. साई माघारी परतलो. रन झाले 24. 2 ओव्हरीत सरले. मैदानावर येतलो काका. ऐकूया डीजे सुजल. काय सुंदर गाणं बनवलं डीजे सुजलने. डीजे सुजल आमचो किती लाडको डीजे ऑपरेटर असा आहे याकडे सांगाक नको. सुजल आणि अखिलेश कांसे सावंतवाडी नगरीचे आमचे 2 लाडके डीजे ऑपरेटर. आणि सुजल असताना ऋषी तेका कायच कधी सांगायचं लागणार नाही. यायचा माईक हातात घ्यायचो आपण चालू करायचा आपला दुकान लावायचा उरलेला सगळा तो बघतलो जसा वरचो बघता. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक असा जोपर्यंत येता कव्हर पॉईंट फक्त सिंगल मिळालो. 1-1 रनसान आता घडो भराचो नाही. थेंबे थेंबे तळेसाचे हे वाक्य आता काय उपयोगी पडायचं नाही. पण 8 ओव्हरी असत 35 बॉल अजून शिल्लक 83 रन्स तुमका करूचे असत. रन झाले 25. स्ट्रायकर एंडवर काका ज्यांनी नुकतीच मैदानावर पावला टाकली. 2 ओव्हरीची ज्यांनी बॉलिंग केली 27 रन खर्च केले 2 विकेट मिळवले. त्याका साथ देताना रोहित बंड्याचा आवडीचो खेळाडू त्यांनी बनवले 6 बॉलमध्ये 16 नॉन स्ट्रायकर एंडवर 25 धाबा 2 विकेट 108 पाठलाग. तिसऱ्या ओव्हरीचा दुसरा बॉल भरकटलो ऑफस्टम्पच्या बाहेर. किशोर भगत सरांनी डिक्लेअर केलं हे वाईड. ज्या स्पर्धेत किशोर भगत सर पंचगिरीसाठी असतात, राजू रेगे सर, महेश डोंगरे सर असे पंच ज्या स्पर्धेत असत ना या स्पर्धेची आपोआप नावलौकिक वाढता. थँक्यू किशोर सर, थँक्यू राजू सर, थँक्यू महेश सर. दुपारच्या डब्यामध्ये सुद्धा महेश सरांनी काहीतरी विशेष आणलेलं असतं आमच्यासाठी. अगदी थोड्याच वेळात तो डबोसुद्धा अगदी जादूगाराच्या पेटयेसारखं उघडतलो आम्ही. 27 रन झाले. तिसऱ्या ओव्हरीचं पहिलो बॉल सरलो. 2 वाईड बॉल नंतर ह्यो गती परिवर्तन कमी गतीचो बॉल. काकान बॅट तर फिरवली. त्यानंतर यष्ट्यांच्या मागे सुकृत जोशी. सुकृत जोशीचा अपील जोरदार असा आणि अंपायरवर वारंवार अपील करून थोडसो मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न. बघूया डिसिजन काय इलो. मैदानावरच्या अंपायरकडे डिसिजन असा की तिसऱ्या पंचांकडे पाठवली पडताळणीसाठी. ज्या कॉन्फिडन्सली सुकृतने अपील केला मला वाटतं वाईट बॉल दिल्यानंतर कदाचित काकाचो बॅलन्स गेलो थोडंसं बाहेर पडलो. यष्ट्यांच्या मागे सुकृतने डिरेक्ट हिट केला. यष्टे उद्ध्वस्त केले. या बॉलवर काय झाला बघूया. डिसिजन पेंडिंग 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 रोलिंग रोलिंग रोलिंग.
अभय नाईक सर, राजू रेगे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. काय सुंदर आयोजन स्पर्धेचं. अभय नाईक, पप्प्या निब्रे, गौरव नाटेकर, ऋषी हरमलकर, मंदार धामापूरकर, सुनील धामापूरकर, पाटेश्वर मित्रमंडळाचे सगळे सदस्य आणि खास करून ऋषी आमचे जे लाईनमन आहेत ना त्यांचा खरा कौतुका. रुद्र असा, अथांग असा, श्रेयस आणि सगळे आमची चिलीपिली. चिंटू यामध्ये अजून एक नाव. या सगळ्या माझ्या मित्रांका विनंती आहे, पाणी भरपूर प्या. उन्हाळो कडक असा, 36 डिग्री सेल्सिअस तापमान असा, पाणी भरपूर सगळ्यांनी प्या ही तुमका सगळ्यांका विनंती. डिसिजन बघूया या बॉलवरचं. तोपर्यंत एक छोटीशी टीम मीटिंग मैदानावर. सगळ्यांचं लक्ष लागलो आमच्या मेगा स्क्रीनकडे. 12वा खेळाडू जरा पाणी घेऊन जाऊ हरकत नाही. किशोर सर पाणी पाठवूया खेळाडूंका, कारण ऊन खूप असा. 12th मॅन चला लगेच चला पाणी घेऊन. नॉट आउट, बॅटर नॉट आउट. थ्रो मात्र स्टंप्सला लागून डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. या बॉलवर मिळालो 1 रन ओव्हर थ्रोच्या स्वरूपात, बाईटच्या स्वरूपात. रन झाले 28, 28. तिसऱ्या ओव्हरीचं दुसरं बॉल समाप्त. 34 चेंडू आणि 80 धावांची गरज. 34 चेंडू 80 धावा. एक रोमहर्षक सामना नक्की होतो ऋषी. या मॅचमध्ये सुद्धा डोळ्यांचा पारणा फिटला. काय जबरदस्त स्पर्धा रंगली. 112 सुद्धा चेस झाले. आणि यापूर्वीच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक केली सिद्धू मोरियन, पण त्यानंतरच्या जीवदानावर काय झाला. काय जबरदस्त बॅटिंग निरवडे संघासाठी. गणेश करंगुटकर मिळालेल्या जीवदानाचा त्यांनी फायदा उठवलो. 3 रन्सावरचा जीवदान, 40 रन्सावर तो पोचलो. काकाचो शॉट कव्हर पॉइंटच्या रिचेन. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट करतो फील तोपर्यंत गेलो चेंडू सीमा पार. खासदार नारायणराव राणे साहेब चषक चौकार. काकाचा ह्यो आवडतो शॉट असा अपरकट पॉइंटच्या मस्तकावरसून. यश मिळालं त्या का पहिल्यांदा या इनिंगमध्ये. ऑफस्टम्पच्या दिशेने बरोच बाहेर शफल खेळण्याचा प्रयत्न होतो. वाईट बॉल, दंडित पंचांचो इशारो. किशोर भगत सरांची करडी नजर. आज प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये ब्रँडेड शूज असत, स्पाइक्स असत, पण 20-25 वर्षा फक्त आणि फक्त पॅरागॉन स्लीपर घालून विजय केरवाडा संघाचा विजय रथ ज्यांनी हाकलो ते किशोर भगत सरपंचांच्या भूमिकेत. 33 फॉर 2. तिसऱ्या ओव्हरीचा चौथा बॉल समाप्त झालो. किशोर भगत सरांची किती वैशिष्ट्य असतात. बॅटचो उलटो भाग वापरून सुद्धा त्यांनी सिक्सर बऱ्याच वेळा मारले. हे अजून एक त्यांचा वैशिष्ट्य होता. कित्येक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात अभय सर किशोर सरांबद्दल सांगायचे झाले तर. मैदानावर या माणसाचा आवाजच कधी ऐका गेला नाही. मग ते कॅप्टन असू नये, बॅटर असू नये, बॉलर असू नये किंवा अंपायर असू नये. काकाचो शॉट मिड विकेटच्या रिचेन, डीप वर प्रोटेक्शन. येता फिल्डर करता फील्ड तोपर्यंत मिळालो सिंगल. केपी गौरव स्पोर्ट संघमालक गौरव नाटेकर साहेब सर हजर असत. गौरव मनपूर्वक स्वागत. या वर्षाची निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी जिंकली. सावंतवाडी प्रीमियर लीग. अजूनही बरेच स्पर्धा तुमका जिंकूच्या असतात आणि गौरव मनपूर्वक शुभेच्छा. त्यापाठोपाठ थंडर ट्रॉफी तळवण्याचा विजेतेपद, छत्रपती चषकाचा उपविजेतेपद, अशा मोठमोठ्या स्पर्धांचो विजेत्या संघांचे हे मालक असत. गौरव नाटेकर मनपूर्वक स्वागत. खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 34. विजय सुजाल.
3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. लोकनेते, लोकनायक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तान या सुंदर देखण्या स्पर्धेचं आयोजन केला. मंदार धामापूरकर, अभयजी नाईक, पप्या निबरे, गौरव नाटेकर, ऋषी हरमलकर, सुनील धामापूरकर, पाटेश्वर मित्रमंडळ. फुल टॉस, काकाची बॅट डीप स्क्वेअर लेगच्या छपरावरसून चेंडू गेलो लांब लांब, खूपच लांब. पास्कूचे काढले 1000 आणि पेद्रूचा केला काजार. सिक्सर. थँक्यू. थँक्यू. भारतीय जनता पार्टी बांदा. काय सुंदर संकल्पना. माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेदजी खतीब, त्याचप्रमाणे बाळूजी सावंत, ते सुद्धा माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून ही सुंदर स्पर्धा भारतीय जनता पार्टी बांदा नगरीचं आयोजन असा आणि त्याला साथ मिळाली. सुनील धामापूरकर, मंदार धामापूरकर, आमचे मित्रवर्य मार्गदर्शक अभयजी नाईक, पप्या निबरे, गौरव नाटेकर, ऋषी हरमलकर या सगळ्यांच्या साथीन या स्पर्धेचा सुंदर आयोजन नियोजन गेले 5 दिवस बांद्याच्या मच्छी मार्केट मैदानावर रंगलेलो क्रिकेटचा रणसंग्राम. एक गाव एक संघ धर्तीवरची ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. 1 लाख रुपयांचा प्रथम पारितोषिक आणि मोफत लकी ड्रॉ. अगदी मोफत. पहिल्या क्रमांकासाठी रेफ्रिजरेटर, दुसऱ्या क्रमांकासाठी एअर कूलर आणि तिसऱ्या क्रमांकासाठी इंडक्शन कुकर, इंडक्शन शेगडी. चौथ्यासाठी इंजेक्शन असा साहिल देतलो. 40 धावा. चौथ्या ओव्हरीचो पहिलो बॉल सरलो. काका त्याचो आवडीचो शॉट अपर कट ज्याच्यावर त्यांनी पहिलो चौकार वसूल केलो. या वाघाच्या जिभेक रक्त लागला. त्यानंतर यापूर्वीचो बॉल डीप स्क्वेअर लेगच्या छपरावरसून गेलेलो सिक्सर. आता मात्र अपेक्षा असा काका तुझ्याकडसून संबंध 11 वेतोरे आडेली संघाची धुरा तुझ्या हातार असा, तुझ्या खांद्यार असा. बॅटिंग तुका करूची असा, किल्लो लढवचो असा. शॉर्ट पिच स्क्वेअर लेगच्या दिशेन. खरा तर यावेळी या फिल्डरचं लक्ष चुकलेलो, धावत आत इलेलो, शेवटच्या क्षणी घेतलेली उडी रणटुळाची कंटुळा वैभवच्या हातात. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे की कॅच ऑफ द टुर्नामेंट. काका माघारी परतलो एका सुंदर झेलावर. झेल टिपलो वैभवने. ज्या झेलची रील बनतली tenniscricket.in वर बघूया रिप्ले. ऐकूया डीजे सुजल. बघूया प्रथमेश ह्यो रिप्ले. बॉलमध्ये कमतरता काहीच नव्हती. खूप सुंदर बॉल होतो. आखूट टप्प्याचं पूल केलेलो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन षटकार वसूल होतो असा वाटलेला. वैभवचं तोल गेलेलो, खूप पुढे येलो आणि शेवटच्या क्षणी घेतलेली उडी टिपलेलो एका हातातलो झेल आणि झेल टिपल्यानंतर घेतलेलो कपडावरचो हात. वैभव देवान जी तुका उंची दिली ना त्या उंचीचो आज सुयोग्य वापर तुझ्याकडसून झालो. कारण तुझ्या जागेवर तुझ्यापेक्षा 2 इंच कमी जरी उंचीचो खेळाडू असता तरी ह्यो सिक्सर ठरलेलो होतो. काका मात्र दुर्दैवी ठरलो. खूप सुंदर काका शॉट होतो. चांगल्या शॉटवर काका माघारी परतलो. एकाच म्हटलं जातात दारू ब्रँडेड पण लिव्हर डुप्लिकेट. विकेट नंबर 3. तिसऱ्या चौथ्या ओव्हरीचो दुसरो बॉल सरलो. 28 बॉल आता शिल्लक असत. उरलेल्या 28 बॉलमध्ये 68 रन्स गरजेचे. आणि ऋषी कॉमेंट्री करताना खूप सुंदर मजा येतात कारण स्क्रीन नाही आहे समोर तरीसुद्धा बंड्यानं आमच्यासाठी स्क्रीन दिली आणि त्याच्यावरची सगळी अचूक आकडेवारी.
मॅन्युअल स्कोरिंग, डिजिटल स्कोरिंग, दोन्ही स्कोरिंग एकाच वेळी. डबल मानधन देवचा लागतं ते का? मल्टीटास्किंग विदाउट हँगिंग. वा, फक्त कोरीचा आहे. ब्लॅक टी. हर्षवर्धन रोगे. वाईड बॉल, बिली बाउंडन स्टाईल. संपूर्ण भारतातलो न्यूझीलंड संघाचो एकमेव चाहतो म्हणून ज्या सरांकडे आपण बघतो, महेश डोंगरे सर, त्यांच्या इतकं डाय हार्ड पाठीराखो न्यूझीलंड संघाचो पुऱ्या भारतात कोण नसतलो. 41 for 3. फुलटॉस. यावेळी मात्र कपड्यावर हात घेऊचे लागतले मंदार तुका. बायकांनी कुंकवाक, पुरुषांनी चायक आणि बॅटरने फुलटॉसला नकार देऊचो नसता. चायच्या घोटाचा महत्व काय असा ता सुद्धा कोऱ्या चायचा आमच्या बंड्याक विचारा. मिस झालो शॉट, मिळालो एक सिंगल. रन झाले 42. 27 बॉल 66 ची गरज. चौथ्या ओव्हरीचो चौथो बॉल. हर्षवर्धन बॉलिंग मार्कवर. रोहित बरोच काळ झालो 6 बॉलमध्ये 16 रन्सावर थांबा नसा. खूप कालावधीन तेका बॅटिंग मिळाली. बाबा गाड सरांची आठवण झाली. इतको वेळ जेव्हा नॉन स्ट्रायकर एंडवर एखादो बॅटर अडकता तेव्हा आवर्जून बाबा गाड ह्या नाव आठवता. 27 बॉल 66 ची गरज. खूप गॅप पडली या बॅटरच्या बॅटिंगमध्ये आणि त्यामुळे फ्रस्ट्रेटेड शॉट. कॉलिंग नव्हता पण गोलंदाज हर्षवर्धनने टिपलो जेल. चौथी विकेट. 42 for 4. थँक्यू सुजल. आमच्या मोठ्या साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी स्पेशल गाणं बनवला DJ सुजलने. जा तुमका या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकाक मिळतात. थँक्यू सुजल. आजच्या स्पर्धेच्या युगात जर टिकाचा झाला तर नाविन्याचो हव्यास आपणाक बाळगूचो लागता, नवनवीन गोष्टी करूचे लागतात आणि ही गोष्ट DJ सुजलकडसून शिकण्यासारखी आहे. शेवटचं बॉल, सॉरी 2 बॉल शिल्लक ओव्हरीचे. नवीन फलंदाज प्रवीण आडेलकर. नावाप्रमाणेच प्रवीण फलंदाजी त्याका करूची लागतली, कुशल फलंदाजी दाखवची लागतली, स्किलफुल बॅटिंग अपेक्षित असा. स्किल दाखवला प्रवीणने, आपल्या नावाचो अर्थ. पण रन्स किती? फक्त 2. पंचवीस चेंडू 64 धाबांची गरज. धावसंख्या बघा 4 4 4. ऋषीच्या कुपनवर सुद्धा चौक्याचा फोर काढा. स्कोरबोर्डवर सुद्धा ताच 4 4 4. नेल्सन फिगर आणि चौथ्या ओव्हरीचं शेवटचं बॉल. 25 बॉलमध्ये 64 ची गरज. या बॉलवर एखादो चौकार षटकार खूप गरजेचा असा. क्षमता असा प्रवीणमध्ये. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत. पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याका बीट करत चेंडू जाता घोषित क्षेत्राच्या दिशेन. इलालो पंचांचो इशारो बघूया. डिसिजन या बॉलवर. 2 धावेनिशी 4 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. किती रन या बॉलवरचे बघूया. 1 2 की 3. येस, करेक्ट डिसिजन. कारण फिल्डरच्या फक्त हाताक लगान बॉल गेलो, त्यांनी मुद्दाम ढकललेलो नव्हतो. खेळ सरलो 4 ओव्हरींचो रन झाले 46. रवले बॉल 24. 62 ची गरज. पलटवार अपेक्षित असा संबंध इलेवन वेतोरे आडोली संघाकडसून. तो पलटवार होतलो का की दुसऱ्या बाजून तारकर्ली संघ रॉकस्टार या आपल्या नावाप्रमाणे रॉकस्टार गिरी गाजवतलो. सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल ऐकूया आवाज साहिल खोबरेकर. पण तोपर्यंत आज संध्याकाळी बक्षीस वितरण समारंभ, त्यासाठी
जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी कामत साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आदरणीय मनीषजी दळवी साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संजू परब, आरोग्य आणि शिक्षण सभापती सिंधुदुर्ग प्रितेशजी राऊळ आणि महिला जिल्हाध्यक्षा भारतीय जनता पार्टी सौभाग्यवती श्वेताताई कोरगावकर या सगळ्या मान्यवरांची मांदियाळी आणि सोबत नितीन सावंत साहेब, लखमराजे भोसले साहेब, युवराज त्यांची सुद्धा उपस्थिती आणि त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून या. मायक्रोफोनवर ऐकूया आवाज साहिल खोब्रेकर. धन्यवाद सर. वैभवाच्या बॅटमधून सुंदर फटका देखील पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल करतोय. 4 धाव देखील सज्ज होतोय. मंदाराच्या बॅट मधून चौकार देखील पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडू दरम्यान गोलंदाजी मार्गवर वैभव नावाचा गोलंदाज देखील सज्ज होतोय. तो दुसरा चेंडू घेऊन पहिल्या चेंडू दरम्यानचा एक सुंदर फटका, अप्रतिम फटका, एक चौकार देखील पाहायला मिळालाय. 4 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती त्या 50 धावा धावफलकावर देखील गणल्या जात आहेत. वैभव देखील सज्ज. यावेळेचा चेंडू बहुधा पंचाचा इशारा येतोय. पंच देखील दोन्ही हात समांतर करतायत. अतिरिक्त धावेची देखील कोण दर्शवतायत. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील पाहायला मिळत आहेत. त्या 51 धावा धावफलकावरती. यावेळेस उचलून मारण्याचा झालाय प्रयत्न. 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळालाय. मेगा स्क्रीनवर दिसून येतोय. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील पाहायला मिळतील. त्या तब्बल 52 धावा धावफलकावर, 52 धावा धावफलकावर गणल्या जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 22 चेंडू 56 धावा. यावेळेचा चेंडू बहुधा पंचाचा इशारा, खराब चेंडूचा आलाय. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. पुन्हा एकदा पंच देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची गुण दर्शवत आहेत. अतिरिक्त धावे निश्चित संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती तर तब्बल 53 धावा धावफलकावर देखील गणल्या जात आहेत. 53 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस उचलून मारण्याचा होता प्रयत्न. चेंडूबाईचा कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक देखील मैदानाच्या दिशेनं मेगा स्क्रीनवर दिसून आलाय. बहुधा निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेनं झाली आहे. खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंचा उलटा प्रकारचा चेंडू. फटका तर सुंदर. बॅट आणि बॉलचा मधोमधचा फटका. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार डीजे. चेंडूंचा अंतरिमचे 2 चेंडू उरलेत. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर बंड्या धावफलकावर 59 धावा, 4 गडी बाद 59 धावा. खेळ समाप्त झालाय 5व्या षटकातील 4 चेंडूंचा. यावेळेचा फटका तर सुंदर. चेंडू जाईल आर पार. षटकार डीजे.
संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील पाहायला मिळतील. त्यात बल 65 धावा धावफलकावरती. 1 to go एका चेंडूचा खेळ असेल बाकी. 5व्या षटकातील सांगता करणारा चेंडू अंतिम चेंडू उरलाय. अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 चेंडू उरलाय. सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 43 धावांची असेल आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा होता प्रयत्न. चेंडू पळीचा कोणताही संपर्क होत नाहीये, परंतु दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव, एक चोरटी धाव मैदानाच्या दिशेनं पूर्ण केली गेली आहे. पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपात एकेरी धावेचा आलाय आणि या एकेरी धावेनिशी खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंचा संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावरती. अंतरिमचे 18 चेंडू. सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 42 धावा. डीजे या दरम्यानचा चेंडू. पंचाचा इशारा आलाय. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धाव. पंचाचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्स जवळ. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावर देखील घडल्या जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यानचा सुंदर चेंडू. तेवढाच सुंदर फटका. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेखा पार. चौकार. डीजे चौकार देखील पाहायला मिळालाय. धावफलकावरती 71 धावा देखील गणल्या जात आहेत. या दरम्यानचा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. डीजे
यावेळीचा फटका तर सुंदर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं कोणतीही चूक करत नाहीये. एक धाव देखील पूर्ण केली जाते. एकेरी धावीनिशी समाधान म्हणावं लागेल. एकेरी धावीनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेलात तर 72 72 धावा धाव फलकावरती 5 गडी बाद 72 धावा हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणल्या जात आहेत. अचूक अशी स्कोरिंग काउंटिंग या स्पर्धेदरम्यान बंड्या परब बंड्या 45 या नावानं ओळखलं जाणारा संबोधलं जाणारा पुऱ्या पंचक्रोशीमध्ये असा हा एकमेव माणूस असेल बंड्या परब ज्याच्या नावावर अजूनपर्यंत 49 ऑक्शन हे देखील कोरल्या गेल्यात. अजूनही एक ऑक्शन हे देखील बाकी असेल. लवकरात लवकर एक ऑक्शन होणार बंड्या. लवकरात लवकर ऑक्शनची तुझी 50 देखील होईल. संघाची धावसंख्या 72 72 धावा धाव फलकावरती. गोलंदाज देखील सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवर हरीश नावाचा गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन खेळ समाप्त झालाय करा. तो तब्बल 3 चेंडूचा 6वं षटक मार्ग असतं. या दरम्यानचा फटका तर सुंदर खेळलाय. जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाला चकवा देत जातोय चेंडू. सी मारे कपार चौकार डीजे. सिक्स 76 धावा धाव फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि समीकरण असेल 32 32 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. अरे यावेळी गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन यावेळी सुसरू मारण्याचा झालाय प्रयत्न. चेंडू बैचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू देखील गणला गेलाय. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने होतीये. 1 to go. एका चेंडूचा खेळ हा असेल बाकी. 6व्या षटकातील सांगता करणारा चेंडू. अंतिम चेंडू उरलाय. गोलंदाज देखील सज्ज होतोय. तो अंतिम चेंडू घेऊन विचार करायला गेला तर 5 चेंडू दरम्यान 1 विकेट प्राप्त करतोय. तब्बल 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी. 1 to go. एका चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस उचलून मारण्याचा झालाय प्रयत्न. पंचाचा इशारा. फलंदाज देखील बाद होतो. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या दिशेनं खेळ समाप्त झालाय. तो 6 षटक्यांचा खेळ समाप्त झालाय. 36 चेंडूंचा संघाची धावसंख्या 76 76 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 32 32 धावांची आवश्यकता. विनंती असेल व्यासपीठावर मेन व्यासपीठावर जे कोण बसलेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठ खाली करायचं आहे. फक्त मान्यवरांसाठी मेन व्यासपीठ आहे याची देखील नोंद घ्या. अतिरिक्त खेळाडू असतील अतिरिक्त विनंती असेल सर्व आपण मेन स्टेज हे देखील खाली करा. दरीमचे 12 चेंडू उरलेत. 32 धावा असं असेल विजयाचं समीकरण. यापुढील होणारा सामना अधिक रोमांचक सामना होणार आहे. 2 बलाढ्य संघ हे देखील आमने सामने होताना दिसतील. एका बाजूनं ए स्पोर्ट्स हरवली तर एका बाजूनं आनंदी 11 निरवडे संघ. या दोन्ही संघांचा जर विचार करायला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलाढ्य संघ देखील आमने सामने जुळताना दिसतील. संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती देखील 76 धावा 76 धावा धावफलकावर देखील गणल्या जात आहेत.
एका बाजूनं ए स्पोर्ट्स आरवली संघाचा जर विचार करायला गेलात तर तगडी अशी फलंदाजीचे हे नसेल. एका बाजूला पीटर फर्नांडिस, भूषण जाधव, त्याचप्रकारे विनय जाधव देखील सज्ज असेल ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून. तर एका बाजूनं निरवडे संघाचा जर विचार करायला गेलात तर गणेश कंगुटकर, शरद असे बरेच नामांकित खेळाडू देखील सज्ज आहेत निरवडे संघादरम्यान. अंतरिमचे 12 चेंडू उरले आहेत. यावेळेचा चेंडू मैदानाच्या दिशेनं पंचाचा इशारा आलाय. पंच देखील दोन्ही हात समांतर करतायत. अतिरिक्त धावेची देखील खून दर्शवतायत. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या 77 धावा. डबल बिगर धावा धाव फलकावरती. 77 धावा धाव फलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणल्या जात आहेत ते 77 धावा. अंतरिमचे 12 चेंडू 31 धावेंची असेल आवश्यकता. विनंती असेल या दरम्यानचा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती 77 धावा, 7 गडी बाद. सामना जिंकण्यासाठीच अजूनही समीकरण 11 चेंडू 31 धावेंची असेल आवश्यकता. डीजे क्या देखील पाहायला मिळालाय. परंतु पंचाचा इशारा येतोय. चेंडू जाम विसावलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती देखील पाहायला मिळत आहेत 78 धावा. 78 धावा धाव फलकावर. संघाची धाव संख्या 78 धावा धाव फलकावरती. 7 गडी बाद 78 धावा गणल्या जात आहेत. अंतरिमचे 10 चेंडू 30 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. लक्ष्मण गोलंदाजी मार्गवर. फुलटॉस प्रकारचा चेंडू फटका तर सजवलाय. पंचांचा इशारा आलाय. 6 धावेचा चेंडू चाललाय आर पार. षटकार. हॅलो.
हॅलो. संघाची धाव संख्या 84, 84 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी 24 धावेची असेल आवश्यकता. अंतरिमचे 9 चेंडू उरलेत, 24 धावा असं असेल विजयाचं समीकरण. फुलटॉ प्रकारचा चेंडू, फटका तर सुंदर, चेंडू चाललाय, पंचाचा इशारा 6 धावेंचा. जी काय म्हणतात लकी ड्रॉ, फ्री लकी ड्रॉ. 1000 पावत्या छापलेल्या आहेत. 1000 पावत्यांमध्ये एक रेफ्रिजरेटर म्हणजे आमचा फ्रीज, हां तर ते, आणि एक असा कूलर, एअर कूलर, आणि एक हा कुकर, इंडेक्स, इंडक्शन नाही तर इंजेक्शन मग तुमका आता सगळा फ्री आहे. पण कोणा गावताला ज्याच्याकडे तिकीट आहे आणि जो हय उपलब्ध थांबावं हजर तरच त्याका गावताला. आता 3 कॉल दितलो, 4थ्या कॉलाक तसं आता कोलवाळ संघाक बाद ठरयला क्वार्टर फायनली तसा बाद करून टाकतलो आणि नवीन मग येईल. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 18 धावेंची असेल आवश्यकता. 8 चेंडू उरलेत, 18 धावा असं असेल विजयाचं समीकरण. गोलंदाज देखील सज्ज होतोय. लक्ष्मण गोलंदाजी मार्गवर देखील सज्ज. पुढील चेंडू यावेळीचा फटका तर सुंदर खेळलाय, जमिनीलगतचा फटका. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी असेल परंतु 2 धावा देखील पूर्ण केले जात आहेत. दुहेरी धावेनीची संघाची धावसंख्या बंड्या 92 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू 16 धावेंची असेल आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा असं असेल विजयाचं समीकरण. संबंध वेतुरे आडेली संघाचा जर विचार करायला गेला तर या दरम्यानचा बहुधा निर्धाव चेंडू गणला जाईल. अंतरिमचे 6 चेंडू उरले, 16 धावेंची असेल आवश्यकता. संबंध वेतोरे आडेली संघाचा जर विचार करायला गेला तर संघाचा कर्णधार साई याचा आज वाढदिवस. साई तुला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून या स्पर्धेदरम्यान वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साई नाईक वेतोरे संघाचा एक खेळाडू जो पहिल्यांदा 50,000च्या टुर्नामेंटसाठी मुरडोंगरी कणकवली येथे मी त्याला खेळवलं होतं, त्याला आठवत असेल साई नाईक. आज त्याचा बड्डे पण आहे आणि ते एक चांगला खेळाडू, रिव्हर्स स्वीप खेळण्यात तो मातब्बर. आणि आपल्याला ह्या आडेली संघाचं एक हे सांगतो की आमच्या जो क्वार्टर फायनलचा सामना ते जिंकले होते, ते शेवटच्या षटकात 28 धावांची आवश्यकता होती आणि त्यांनी ते चेस केले होते. आणि आता 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पाहूया तीच किमया आता ते करू शकतात का आणि फायनलमध्ये प्रवेश करू शकतात का. आणि आमचे दादू कविटकर ज्यांना क्रिकेटची भरपूर आवड, आज ते 2-3 दिवस या ठिकाणी ठाण मांडून आहेत. जसं आम्ही कॉमेंट्री करतो तसं दादूला राजकारणाच्या व्यासपीठावर जर माईक दिला तर ते थांबतच नाही, त्यांची कॉमेंट्री चालूच. मग षटकार चौकारांची आतिषबाजी ते करत राहतात. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 16 धावेंची असेल आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर हरेश नावाचा गोलंदाज देखील सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं व संघतर्फ वैयक्तिक दुसरं व संघतर्फ 8वे षटक घेऊन इनिंगची सांगता करणारे षटक, भैरवी घालणारे षटक. अंतरिमचे 6 चेंडू उरलेत. सामना जिंकण्यासाठी पाटलाग 16 धावेंचा असेल. 6 चेंडू 16 धावा.
पहिला चेंडू फटका तर सुंदर सजवलाय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेखा पार 4 धाब्यांसाठी डीजे. बारा धावा, 12-5 गणित. बघूया कोण सोडत आता. 5 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. एका बाजूनं सगळ्याचा जर विचार करायला गेला तर संबंध वेतोरे आडेली संघ देखील पाहायला मिळतोय, तर एका बाजूनं रॉकस्टार तारकल्ले संघ देखील पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यान या पाटेश्वर मैदानावर औचित्य असेल खासदार नारायण राणे चषक 2026 दरम्यानचा आजचा हा अंतिम दिवस. महत्वपूर्ण सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. या सामन्यादरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना 5 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. या दरम्यान स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जेल पकडण्याचा झालाय प्रयत्न. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेनिशी समाधान मानला गेलाय. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 97 धावा उपलब्धवरती देखील गणल्या जात आहेत. खेळ समाप्त झालाय खरा तो तब्बल 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर तब्बल 8वे षटक इनिंगची सांगता करणारे षटक हे देखील मार्गस्थ असताना 8वे षटक हे देखील प्रगतीपथावर असताना खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा अजूनही 4 चेंडू उरले आहेत. अंतरिमचे 4 चेंडू 11 धावा असं असेल विजयाचं समीकरण. उलट्या प्रकारचा चेंडू फटका बसलाय क्षेत्ररक्षकाकडून गोडचूक. चेंडू देखील जमिनीला दान झाल्यानंतर चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेखा पार चौकार. आणि आज ते आपल्या साई नायका बर्थडेचा मागायचा गिफ्ट देऊच्या तयारीत आहोत. 3 बॉल 7 रन, 3 बॉल 7 रन मॅचीत अजूनही रोमहर्ष. सेमीफायनल प्रेशर, बॉलर आर प्रेशर, फिल्डर आर प्रेशर. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची असेल आवश्यकता. फुलटा प्रकारचा चेंडू फटका तर सुंदर चेंडू चाललाय बॉल 1 रन. दोन चेंडू एका धावेची असेल आवश्यकता. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल याची देखील नोंद घ्या. अंतरिमचे 2 चेंडू उरलेत, 1 धाव असं असेल विजयाचं समीकरण. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी संबंध वेतोरे आडेली संघाला. हलक्या हाताने घेऊन काढतोय, 1 धाव देखील पूर्ण केली गेली आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. आडेली संघ मोठ्या दिमाखात या फायनल मध्ये प्रवेश करता. ईश्वराच्या भूमीत, पाटेकरांच्या सानिध्यात आणि आई देवी माऊलीच्या भूमिकेच्या कृपेत 15 मॅची सेमीफायनल हरल्यानंतर ते फायनल मध्ये 12-5 गणित सोडायला हा त्यांच्यानी आणि ते आता फायनल खेळतले आणि ते खरोखर डिझर्व करतात कारण त्यांच्यानी
6 बॉलमध्ये कलमट बरोबर 28 धावा काढलेले आणि आता पण 6 चेंडूमध्ये 16 धावा काढल्याने आणि खरोखर ते फायनलमध्ये जाण्याच्या लायक संघ म्हणेन मी. आणि आता माझ्या साई लाडको खेळाडू माझा तो साई त्याका परत एकदा मी बर्थडे गिफ्ट त्यांच्यानी दिल्याने आणि मी त्याका आशीर्वाद देत आहे. आज केक कापूचा केक कापूया तो ये साई ये तुझं केक कापतोय साई तो साई नाही